आई, आईची फ्रेम अशी कशी पडली? देवा, तुला मला काही सांगायचंय का? काही अघटित तर घडणार नाहीये ना? आई, तू कुठे आहेस? तू या जगात आहेस ना? तू मला कधी भेटणार आहेस की नाही? तुझ्याबद्दलचं सत्य मला कधी कळणार आहे की नाही? काय अभागी मुलगी आहे मी. तुझ्या पोटी जन्माला आले, पण तुझा चेहराही कधी बघू शकले नाही. तेव्हा असं का केलंस तू? का? ओळखलंस? मी शिरीष घाडेकर. अलकनंदा मॅडमचा फोन. हा मॅडम, बोला की. अगं स्वीटी, तुला काय सांगू? या श्रावणीने शुभूला असं ऐकवलंय की शुभू आयुष्यभर विसरणार नाही. आता काही दोघांच्यात पॅचअप वगैरे होत नाही बघ. आई शपथ, हो ही तर गुड न्यूज दिली तुम्ही. नाही पण मॅडम, शुभू श्रावणीवर ओरडला, हे जरा पचन झालंय हो. अगं पण असं झालंय ना. काय, श्रावणीला माझा डाव उलथून टाकायचा होता, पण तो तिच्यावरच उलटला. तिला वाटतं तिचं बोलणं शुभू मनावर घेणार नाही. पण तुला माहितीये ना, गरीबाचा स्वाभिमान किती ताठ असतो ते. ते आहेच की. श्रावणीला माझा डाव उलथून टाकायचा होता, पण तो तिच्यावरच उलटला. तिला वाटलं तिचं बोलणं काही शुभू मनावर घेणार नाही. एक नंबर काम झालंय. ही श्रावणी येते, तिची मजा घेऊया. घ्या, मी तर त्याचीच वाट बघतोय. ये श्रावणी, ये ना. स्वीटी, बघ ना कोण आलंय. हो, एक मिनिट मॅडम, ही तीच पोरगी ना जिला प्रेमात अपयशच मिळाले नेहमी? हे असं झालं का? माणसाचं लई चौघड होऊन बसतंय बघा. हो ना. मला काय वाटतं माहितीये का, श्रावणी शुभूला मनवायला गेली होती, पण शुभूने ऐकूनच घेतलं नसेल. अगो बाई, चिडला वाटतं तिच्यावर. अगं काय हकलून दिलंय बहुतेक त्यांनी तिला. नाही, चेहरा किती उदास दिसतोय. नाही का ग? हा मॅडम, हे होऊ शकतंय खरं. त्याचा राग म्हणजे लई डेंजर कारभार आहे हो. म्हणजे याचा अर्थ यांच्या अमोर प्रेम कहाणीचा देण झालं का काय? कसलं अमर प्रेम ग स्वीटी? याला काय अमर प्रेम म्हणतात का? एक श्रीमंत मिनिस्टरची बंगल्यात राहणारी मुलगी आणि नोकर यांचं कधी प्रेम होऊ शकतं का? एकदम बरोबर आहे मॅडम. आणि जरी झालंच तरी त्याचं काही भविष्य नसतं. हे बघ, उद्या विश्वंभर एखाद्या श्रीमंत मुलाशीच हिचं लग्न लावून देईल ना, मग यांच्या अमर प्रेमाचं काय होणार? खरं प्रेम कधीच संपत नाही, हे विसरू नका तुम्ही दोघी. अगं बाई, शुभू आता जरी माझ्यावर चिडला असला ना, तरी सुद्धा जेव्हा त्याला कळेल ना की मी तशी का वागले, तेव्हा तो नक्की माझ्याकडे परत येईल. आमच्यातला दुरावा फक्त काही क्षणांचा आहे आणि तो लवकरच संपेल आणि मग कायम आम्ही एकमेकांसाठी उभे असू. एक मिनिट श्रावणी मॅडम. एक नंबर. काय डायलॉग बाजी करता तुम्ही? अहो, इकडे काय करायलाय तुम्ही? तिकडं फिल्म इंडस्ट्री मध्ये जा, हिरोईन बिरोईनचा रोल करा. ए स्वीटी, तोंड सांभाळून बोलायचा आणि विसरू नकोस, मी विश्वंभर राजे शिर्के यांची मुलगी आहे. तू जसं माझ्या शुभूला त्याच्या घरातनं बाहेर काढलंस ना, तसंच मी सुद्धा तुला तुझ्या घरातनं बाहेर काढू शकते, हे विसरू नकोस. अरे बापरे, घाबरलोच मी. काय फेसरावणे, तू माझ्याच घरातून मलाच हकलून काढणार, ही तुझी अक्कल? हो,
मनात आणलं ना तर मी ते सुद्धा करू शकते. पण काय ना, या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि मुळात मी तुमच्या दोघींसारखी नीट सुद्धा नाही. हे तुमचं चालू द्या. माझं वाईट कसं करायचं ह्याच्यावर छान चर्चा रंगू दे तुमची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शुभू माझा आहे आणि मी त्याची आहे. आणि आम्हाला वेगळं करणारा अजून कोणी जन्मालाच आलेला नाही. मस्त वेगळं करणारा आधीच जन्माला आलंय. होय, वेळ आली की नाही की कळल तुला. अशी वेळ मी कधी येऊच देणार नाही. बघितलं का, जळफळाट झालाय नुसता. काय ना, दोरी जळली तरी पीळ सुटलं नाही अशी अवस्था झाली तिची. खरे. मॅडम, तुम्ही करा कंटिन्यू. मी जरा जातो, विक्रम साहेबांनी भेटायचं ना, ते काम करून घेतो. हो, तू जा, भेटायला जा. आणि मग पुढचा प्लॅन कसा वर्कआउट करायचा ते मी सांगते. चल, कामाला लाग. काय शोभीला म्हणावं, केवढा मोठा दोघांनी मिळून प्लॅन केलाय. पोटच्या पोरीन असं वागावं. हाय अंबाबाई, काय दिस दाखवायला आलीस ग. अगं शांत वय कारभार. आता तेच करावं लागणार आहे. एक काम कर, माझ्यासाठी एक फक्कड असा चहा कर जा. शुभ थांब. काय झालं ना इकडे? काय? बस इथं. अरे बस बस बस. काय झालं? बाप आहे मी तुझा. बोलला नाहीस ना तरी डोळ्यातलं दुःख वाचता येतं मला. काय झालंय,